लय दिवसापासूनची इच्छा होती जायची, आज पूर्ण होणार आहे. महाराजांचा पुतळा दिसतोय पण कळत नाही कुठून जायचं आतमध्ये यार मला इकडे जायचं होतं. ते गाव लॉक आहे अरे ब्रो. हे बघ आता आम्ही परत चाललोय. महाराज दादा आम्हाला सांगतोय गेट बंद ना दादा. जाऊ म्हणते गाई दादा आहे चलो. तिथं आहे ना आता काम चाललंय, संग्रहालय बांधणार आहे, मग येणार, मग परत ब्लॉक काढतो काय. तिथं सगळं झालं तुम्हाला दाखव. इथे आहे महाराजांची समाधी. मी चाललोय संगमेश्वर मंदिरात, महादेवाचं मंदिर आहे गाईच. आपले प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. त्यामुळे ना देवाच्या किती पण वाऱ्या करा, पण आहे ना 2 वाऱ्या आयुष्यात झाल्याच पाहिजे. एक म्हणजे रायगडाची आणि दुसरी म्हणजे तुळापूरची. रायगडावर आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळापूरमध्ये आले की आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. एवढं प्रसन्न वाटतंय ना यांच्यामुळे. खरं तर आपला हिंदू धर्म आहे, आपण एवढा अभिमानाने जगतोय. डॉगेश भाई आहे. हॅलो डॉगेश भाई. आता आम्ही करणार आहे बोटिंग. तुम्ही येणार आताच घाबरते. 3 नद्यांचा संगम आहे. कुठल्या 3 नद्या आहेत? भीमा आणि भामा त्या 2 एकत्र आहेत. भीमा भामा इकडे इंद्रायणी, इथून भीमाहून चालली पण. अच्छा हे तुम्हाला दिसते का हे ब्लॅक कलरचं? ती औरंगजेबाची छावणी होती, तिथंच महाराजांचे 40 दिवस हाल झाले होते. हे ट्रेली ऐकूनच आहे ना अंगावर काटा येतो. हे वडाचं झाड खूप जुनं आहे नाही का, जे पण आपल्या महाराजांसोबत घडलंय म्हणजे तेव्हापासूनच ते झाड आहे. आता काय आपल्या पिढ्या तर राहिल्या नाही, त्यामुळे तेच एक साक्षीदार आहे. आता ना संगमाकडून निघालोय. आता आमचा प्लॅन चाललाय की आम्ही ना वडू बुद्रुकला जाऊ. एवढं छान वाटतंय ना, काय लोकांनी ओळखलं पण बोलले वगैरे नाही का, लय भारी वाटतंय. फोटो काढले, छान असं दर्शन झालंय आपल्या महाराजांचं. आता आम्ही चाललोय वडूला. सामसूम रस्ता आहे आणि सगळ्यांना बिबट्याची भीती वाटते. ते इकडे बघा ऊस आहे. आम्ही या बीच वरती थांबलोय, आम्हाला जायचंय पुढं. किती छान वाटतंय बघा ना. आम्ही आलोय वडू बुद्रुकला. इथं संभाजी महाराजांची समाधी आहे. महाराज इकडे आहे समाधी, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी. दर्शन घ्या गाईज. ही आहे कवी कलश यांची समाधी. किती भारी बघा ना, मित्रता होती त्यांची. संभाजी महाराज कवी कलश किती सुंदर आहे ना संभाजी महाराजांची मूर्ती. असं वाटतं इथं महाराज अक्षय प्रत्यक्षात बसले ते. वाव गाईज इथं खूप आहे ना छान असे फ्रेम लावले आणि त्याच्या खाली त्याच्या माहिती सुद्धा लिहिलेली आहे. बघ नाही किती जुने दिसतात ते. बाण, वाघ नख्या, तलवार. हाय स्मार्ट आहे. आधी हाय केलं होतं त्यांनी. व्हिडिओ चालू केला नाही करत. गाईज खूप छान पद्धतीने आमचं दर्शन झालंय. तुळापूरला गेलो होतो आधी, तिथून मग वडू बुद्रुकला आलं. इथं आपल्या महाराजांची समाधी आहे, त्याचं पण दर्शन घेतलंय. आता आम्ही जातो घरी. आणि तुम्ही पण नक्की या. तुळापूरला जर आला ना, तिथून काय 20 मिनिटाचाच रस्ता होता ना, 20 मिनिटात मग आम्ही इथं आलोय. खूप छान वाटलं. चला जय शिवराय. बाय बाय.